ते घाबरले, ते राहू दे, बसू दे. नाही, एवढे शिवसेनेचे वाघ मंचावर बघितल्यानंतर ते घाबरणारच ना. फोटो आवाज येतोय का? नाही तर ठीक आहे. नवीन मंचावर एवढे शिवसेनेचे वाघ असल्यानंतर ते घाबरलं. सगळ्यांना ऐकू येतं मागे? सगळे प्रेसवाल्यांनी जरा बसून घ्या. फोटो घ्या, आपण सगळ्यांनी बसून घ्या. अर्जुनराव, तुमचं आपण बसून घ्या, बसून घ्या. अर्जुनराव, तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे, तुमच्या खात्याचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. कारण असं प्रदर्शन मला वाटत नाही महाराष्ट्राने कधी किंवा इतर कुठच्याही राज्यांनी कधी आपल्या देशात असं बघितलं नसेल. असं प्रदर्शन तुम्ही इथे घडवून आणलेलं आहे. कमिशनर साहेबांचं देखील आपण कौतुक करणं गरजेचं आहे, पूर्ण खात्याचं कौतुक करणं गरजेचं आहे. कारण एका जागी असं इकडं घडून आणणं, देशभरातून वेगवेगळे प्राणी आणणं, तो सुलतान आणणं, युवराज आणणं आणि त्याला असं तुमच्याकडून प्रतिसाद मिळणं, ही खूप मोठी गोष्ट असते. आपण आता सांगितलं की कधी कधी हे खातं हे सजा म्हणून बघितलं जातं. पण मला वाटत नाही कुठचंही मंत्रिपद, एक तर मंत्रिपद मिळालं एक मोठं नशीब लागतं, एवढ्या लोकांचा आशीर्वाद मिळायला नशीब लागतं, आणि मग सजा किंवा मजा हे तिथे बसलेला माणूस ठरवतो. पण तुम्ही सजा नाही, मजा नाही, ही लोकांची सेवा म्हणून बघितली आणि हे करताय काम, हे खातं तुम्ही घडवताय, त्याचा मला अभिमान वाटतो. जसं तुम्ही सेवा करताय कसं काही लोक मेवा म्हणून पण बघतात. पण आज महाराष्ट्र एका वेगळ्या काळातून गुजरतोय. समोर आपलं एक मोठं 10 तोंडी रावण उभा राहिलेला आहे, तो म्हणजे दुष्काळाचा रावण आहे. आपण बघताय जगात वातावरण बदलत चाललेलं आहे. काही ठिकाणी बर्फ पडतोय, पंजाबमध्ये तर बर्फ पडतोय, देहरादून मध्ये बर्फ पडतोय, तर आपल्याकडे एक दुष्काळ झालेला आहे. कुठे पाऊस पडतोय, कधी गारपीट होते, आणि मग शेतकऱ्यांना नक्की करावं तरी काय हा प्रश्न पडतो. मी तुम्हाला आत्ताच सांगतो, मी शहरी बाबू आहे. शेतीतलं मला काही कळत नाही, किती पाणी कुठे टाकायचं कळत नाही, पण मला एवढं दिसतं की माझ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहे आणि ते अश्रू पुसायला मला इथे कर्तव्य आहे माझं. मला हे कळत नाही की शेतीत कुठचं पीक कुठे लावावं, कधी लावावं, हे मला माहिती नाही आणि मी खोटं बोलणार देखील नाही. अर्थात जाणून घेण्याचा प्रयत्न आहेच माझा. पण ते जरी असलं तरी पक्ष म्हणून असेल, समाजसेवेतला एक मुलगा, तरुण मुलगा म्हणून असेल, तरुण म्हणून असेल या देशाचा, मला एवढं कळतं की महाराष्ट्रात दुष्काळ गंभीर आहे. पण मी तुम्हाला एवढं सांगायला आलं की शिवसेना तुमच्या मागे ती खंबीरपणे उभी आहे. शासन म्हणून जे काही करायचं, सरकार म्हणून जे काही करायचं ते आम्ही करत आहोतच. सगळे मंत्री लागलेले, सगळे आमदार, सगळे खासदार तुमची मदतीला उतरलेले आहेत, तुमच्यामध्ये फिरतात. मदत म्हणून जी काही करण्याचा प्रयत्न आहे तो करतोय आपण. पण हे देखील मला माहिती आहे की जेवढी आपण मदत करू तेवढी ती पुरेशी नाही होत, कारण आपल्याला सतत ही मदत करावी लागते. मला आठवतं गेले कित्येक वर्ष हा दुष्काळ आपल्या महाराष्ट्रात आहे. मी स्वतः देखील 2012 पासून फिरतोय. जव्हार मोखाड्यात असेल ठाण्याच्या जवळ, 2013 मध्ये मराठवाड्यात आपण फिरतोय. 400 गावांना आपण पाणी दिलं, चारा छावणी आपण उभं केलं. मला आठवतं अर्जुनराव आपल्याकडे मोठी चारा छावणी आपण उद्घाटन केले त्यावेळी. पण हे सगळं करत असताना एक देखील मला दिसतंय की गेले काही वर्षांमध्ये दुष्काळ जो साधारण मार्च एप्रिल पासून सुरू व्हायचा, धनवेसाहेब आपल्याला हे जाणवलं असेल की ह्यावेळी ऑक्टोबर नोव्हेंबर पासून हा दुष्काळ यायला लागला.
आणि परिस्थिती जणू काही वाळवंट आहे असं सगळीकडे दिसतं. परवाकडेच मी परभणी, हिंगोली, नांदेड इथे फिरत होतो. पशुखाद्याचं वाटप केलं, पाण्याच्या टाक्या आहेत त्याचं वाटप केलं, पाणी वाटतोय आपण सगळीकडे. पण किती मदत करणार ही कमी आहे. जिथे जिथे मदत करायला जाऊ, जेवढी मदत करू तेवढी शिवसेना ही करायचा प्रयत्न करते. जे काही करता येईल ते करता येईल. अर्थात सरकारी योजना म्हणून जे मी जसं सांगितलं सरकार तर काम करत आहे, पण अर्जुनराव मला तुमच्याकडून अजून जसा आवाज पाहिजे तसा कॅबिनेटमध्ये मिळत नाही. कर्जमाफी आपण बोलत नाही. कर्जमुक्तीचा जो विषय, माफ आपण गुन्हेगारांना करतो, शेतकरी हा गुन्हेगार नाहीये. कर्जमुक्ती अजून सरसकट झाली नाहीये, बरोबर ना? आणि ते तुम्ही ह्या निवडणुकीच्या आधी, निवडणूक म्हणून नाही पण हे वर्ष संपायच्या आधी हे तुम्ही करून घेतलं पाहिजे. उद्या मुख्यमंत्री साहेब येत आहेत. मुख्यमंत्री साहेब आणि उद्धव साहेबांची बोलणी सुरू आहे की शेतकऱ्याला मदत कशी करायची, जास्तीत जास्त मदत आपण कशी करू शकतो. पण शिवसेनेने साधारण 2007 पासून हा विषय धरून ठेवलाय की शेतकऱ्याची पहिली कर्जमुक्ती झाली पाहिजे, तरच आपला देश पुढे जाऊ शकतो, तरच आपल्याला शहरात अन्न मिळू शकेल. मध्ये कांद्याचे भाव होते, आता काय वेगळं वरती खालती होतं मला माहित नाही, पण एवढं मला माहिती आहे की अजून पीक विमा योजना ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाहीये, कारण यावेळी खासगी कंपन्या ह्याच्यात आलेल्या आहेत. जिथे जिथे मी संवाद साधतोय, ज्या ज्या शेतकऱ्यांशी मी संवाद साधतोय, ज्या गावांमध्ये जातोय, तरुणांशी संवाद साधतोय, तिथे मला हे दिसून येतंय की सरसकट कर्जमुक्ती अजून झाली नाही, ती व्हायला पाहिजे. आणि अर्जुनराव तुम्ही हे करून घेतलं पाहिजे. राजकारण म्हणून नाही, निवडणूक म्हणून नाही, तर आपलं कर्तव्य म्हणून ते करून घेतलं पाहिजे. हे तुमचा कॅबिनेटमध्ये आवाज मला दिसला पाहिजे. तसंच पीक विमा योजनेचं अजून तुमच्याकडे आली की नाही मला माहिती नाही. काही काही सर्कल सोडून दिलेले आहेत, पण त्या सर्कलमध्ये पीक विमा योजना जाणार कशी आणि लोकांच्या हातात ते मिळतंय कसं हे देखील आपण बघून घेतलं पाहिजे. इथे खूप आपले कार्यकर्ते आहेत, मला ते शिवसेनेचे आहेत, भाजपचे देखील असतील, इतर पक्षांचे असतील. हे आपलं कर्तव्य आहे आज की ज्या काळात महाराष्ट्रात आता दुष्काळ आहे, सगळीकडे आपण बघताय पाण्याची टंचाई आहे, पशुखाद्य मिळत नाहीये, जनावरं मरतात, लोकांना खायला काही नाही, उगवायला काही नाही. त्या ठिकाणी आपण पक्षाचं राजकारण म्हणून सोडून लोकांची मदत करणं, शेतकऱ्यांची मदत करणं, महिलांची मदत करणं हे आपलं आता कर्तव्य आहे. हे करणं गरजेचं आहे, कारण जर शेतकरी जगला तर आपण सगळे जगू, हे धोरण आपलं आहे आणि हे आपण लक्षात घेऊन पुढे गेलं पाहिजे. आता दानवे साहेब सांगत होते की शेतात जसं आपण शेतीत इतर काही करू शकतो का, ह्याचा विचार देखील होणं गरजेचं आहेच. दुधाचा पुरवठा आहे, मी तुम्हाला आता वचन देतो की मराठवाडा म्हणून जर तुम्ही दुधाचा पुरवठा वाढवण्याचा विचार करत असाल तर कुठे पुरवठा वाढवायचा जर करत असाल, तुम्हाला मार्केट म्हणून बघायचं असेल तर तुम्ही तो पुरवठा वाढवा, तुम्ही ते उत्पन्न वाढवा. मुंबईत तुम्हाला मार्केट हे मी तुम्हाला करून देतो. पण ह्या सगळ्या गोष्टी आपण आता विचार करणं गरजेचं आहेच. परवाकडे मी आता परभणीत होतो, तिकडचे आपले आमदार राहुल पाटील त्यांनी सूतगिरणी सुरू करतात. ते शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी ते तिथे सगळ्यांना एक वेगळा रोजगार निर्माण करून देतात. आणि मग ती सूतगिरणी कशावर चालणार, तुमच्याकडे विजेचं लोड शेडिंग आहे बरोबर आहे, पण ती सगळी सूतगिरणी ही सौर ऊर्जेवर चालेल हा देखील तो प्रयत्न करतात. असा विचार करणारी वेगळी वेगळी आपली जी लोक आहेत त्यांना एकत्र आणलं पाहिजे. मागच्या वर्षी देखील आणि त्याच्या आधीच्या वर्षी रावते साहेबांनी कितीतरी विदर्भाच्या आणि मराठवाड्यातल्या महिलांना आपण मुंबईसारख्या, ठाण्यासारख्या शहरांमध्ये रिक्षा आणि टॅक्सीचे परमिट दिले, जेणेकरून ते मुंबईत आणि ठाण्यात पण आपला काहीतरी एक रोजगार निर्माण करू शकतील. याचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे आणि ह्याचा पाठलाग करून आपण पुरेपूर याचा फायदा उचलला पाहिजे. शिवसेना म्हणून जी काही मदत करण्याची आहे ती आपण करतच आहोत, पण वैयक्तिकरित्या उद्धव साहेब देखील मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला आठवत असेल, आपण काही लोक इथून मुंबईत आला असेल, त्यांचे फोटोग्राफीचं जे एक्झिबिशन होतं त्याच्यातून जे काही ते फोटोग्राफ्स विकले, आपण 6 कोटीचा फंड आपण निर्माण केला त्याच्यातून. आणि प्रत्येक फंड, प्रत्येक रुपया हा शेतकऱ्यासाठी वापरला. आपण रुपया शेतकऱ्यांसाठी वापरला. आपण जालन्यात 1 कोटी दिला. आणि मग जसं जलयुक्त शिवार योजना आहे तसं आपण शिवसेनेतर्फे देखील केलेलं आहे. मला आठवतं आपले आमदार साहेबांनी केलं, मी स्वतः पाहणीला आलेलो. मी तुम्हाला एवढं सांगायला आलेलो आज, आपल्याला वाटत असेल की आम्ही सगळे इथे राजकीय लोक इथे स्टेजवर बसलोय, आता निवडणुका येतात म्हणून तुमच्यात फिरतं, असं नाही. गेले 5-6 वर्ष आम्ही गावोगावी जातोय, बघतोय कुठे कुठे कर्जमुक्ती होऊ शकते का, जिथे शिवसेना ज्यांचं कर्ज फेडू शकते ते आपण प्रयत्न करतोय. गावागावामध्ये जातोय,
आणि सांगतो की आत्महत्या करू नका, जिथे मदत लागेल, जी काही मदत लागेल, शिवसेना तुमच्या पाठीशी उभी राहील. उद्धव साहेबांचं कौतुक म्हणून नाही, शिवसेनेचं कौतुक म्हणून नाही, घेणार नाही. एक छोटीशी आठवण सांगतो आणि त्याच्यातून आपल्याला एक विनंती करायला आलोय, मग पुढे निघेन मी दुसऱ्या कार्यक्रमाला. पण 2 वर्षापूर्वी मी संभाजीनगरमध्ये होतो. तिथे एक मारुतीचं मंदिर आहे, आपण पण जात असाल तिथे. आणि त्या मारुतीच्या मागेच एक छोटं मंदिर अजून आहे, शनिदेवाचं. आशीर्वाद घेऊन मी बाहेर आलो. त्यांनी माझे पाय पकडण्याचा प्रयत्न केला आणि मी त्यांचे हात पकडले. मी त्यांच्या पाय पडलो. म्हणलं, तुम्ही काय करता? तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, माझे का पाय पकडता तुम्ही? आणि त्यांनी सांगितलं, नाही आदित्य, तुमच्या वडिलांमुळे मी आज जिवंत आहे. आणि मी सांगितलं, हे कसं सांगू शकता तुम्ही? माझे वडील तर डॉक्टर नाही आहेत. माझ्या वडिलांनी तुमच्यासाठी असं काय केलंय की तुम्ही आज त्यांच्यामुळे जिवंत आहात? त्यांनी सांगितलं, तुम्ही जेव्हा दुष्काळी दौरा करत होता ऑक्टोबर 2014च्या निवडणुकीनंतर, निवडणूक होऊन गेलेली, तेव्हा आम्ही सत्तेत आलो नव्हतो, तरी देखील दुष्काळी दौरा करत होतो, गावोगावी जात होतो, जी काही मदत करण्याचा प्रयत्न तो करत होतो. पण आम्ही सगळीकडे सांगत होतो की कुठेही आत्महत्या करू नका, बरा वाईट विचार करू नका स्वतःचा करण्याचा. काही मदत लागली तर शिवसेनेची हाक मारा, आम्ही शिवसेना म्हणून निवडणी मदत करू. तशीच मी हाक मारली आणि गावातल्या शिवसैनिकांनी माझी मदत केली, म्हणून मी आज जिवंत आत्महत्या केली. आणि हे प्रत्येक शिवसैनिकाचं कौतुक आहे, हे प्रत्येक कार्यकर्त्याचं कौतुक आहे. आणि म्हणून जसं मी सांगितलं की सरसकट कर्जमुक्तीसाठी आम्ही झगडत राहणार आणि आणल्याशिवाय राहणार नाही, हे जसं वचन तुम्हाला देतोय, तसं अजूनही तुम्हाला वचन देतो आणि तुमच्याकडे हात जोडून विनंती करतोय. तुम्ही आता इथून परत गावोगावी जाल, आपल्या आजूबाजूच्यांशी भेटाल, सांगाल की हे इथे मोठं एक प्रदर्शन आहे, इथे जा, नक्की बघा, जे काही आपण चांगलं करू शकू ते करूच. पण जिथे तिथे दुष्काळ वाईट आहे, जिथे ज्यांची कर्ज फेडली गेली नाहीयेत, ज्यांच्या मनात बरा वाईट विचार येत आहे, त्यांना सांगा की तुम्ही कुठच्याही पक्षाचे असो, कुठच्याही विचारसरणीचे असो, कुठूनही असाल, जातपात धर्म बघू नका. जर काही स्वतःचं करायचं असेल, स्वतःचं भलं करायचं असेल, तर 4 अक्षराचा विचार करा, शिवसेना म्हणून. आम्ही पक्ष म्हणून नाही, तुम्ही नंतर कुठेही मत दिलं तरी चालेल, आधी जरी कुठेही मत दिलं तरी चालेल, पण एक सामाजिक पक्ष म्हणून, एक सामाजिक बांधिलकी म्हणून शिवसेनेला हाक मारा. आम्ही तुमच्या मदतीला येऊ आणि मदत करू. स्वतःचं काही बरं करून घेऊ नका, हेच तुम्हाला विनंती करतो. बाकीचं जे काही चांगलं करायचं ते आहेच, सरकारमध्ये आहोत, चांगलं करून घेऊ हे तुम्हाला खात्री देतो. आणि शिवसेना म्हणून तुम्हाला एवढंच सांगतो की आज यांच्यामध्ये मी बसलोय, माझं सौभाग्य मानतो मी की आपला आशीर्वाद हा पाठीशी राहू द्या. जे काही चांगलं करायचं, जे काही महाराष्ट्रासाठी करायचंय ते नक्कीच करून दाखवू. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.